नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्यात रिमूवेबल डिस्कंटिन्युटी डिस्कस करायची. म्हणजे याच्यात डिस्कंटिन्युटी आहे का आधी चेक करायचं, त्याच्यानंतर असेल तर ती कोणत्या पॉईंटमुळे येणार आहे. कारण एफ ए म्हणजे फंक्शनल व्हॅल्यू दिलेली आहे, ॲट एक्स इज इक्वल टू 0 फंक्शनल व्हॅल्यू याची दिलेली आहे आणि अदरवाईज फंक्शन दिले व्हेन एक्स नॉट इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला एक्स नॉट इक्वल टू 0 म्हणजे एक्स टेंडिंग टू 0 असताना लेफ्ट आणि राईट हँड साईडकडनं लिमिट घेण्यासाठी फंक्शन हे आहे, हे दिलेले आहे. त्याचं लिमिट काय येत आहे चेक करावं लागेल. लिमिटची व्हॅल्यू आणि फंक्शनल व्हॅल्यू जर मॅच होत नसतील तर ते फंक्शन डिसकंटिन्युअस आहे. पण अशी लिमिटची व्हॅल्यू कुठली फायनाईट येते का की जी फायनाईट असेल तर ती आपण इथे फंक्शनल व्हॅल्यू म्हणून घातली तर हे फंक्शन कंटिन्युअस होईल. अशी जर फायनाईट व्हॅल्यू आली लिमिटची तर ती लिमिटची फायनाईट व्हॅल्यू घालून आपण फंक्शन रिडिफाईन करू शकतो. रिमूवेबल डिस्कंटिन्युटी हा पॉईंट डिस्कस करताना आपण बघितलेलं आहे की फंक्शन दिलेलं असताना एफ ए आणि हे दोन्ही सेम नसतात, बरोबर आहे. पण आपण फंक्शनचं लिमिट काढून घ्यायचं आणि तीच फंक्शनल व्हॅल्यू म्हणून जर आपण ट्रीट केली देन आपण रिडिफाईन करू शकतो फंक्शन की त्या पॉईंटला ही फंक्शनल व्हॅल्यू घ्या, देन दॅट फंक्शन विल बी कंटिन्युअस. सो अशी लिमिटिंग व्हॅल्यू येते का ते चेक करायचं. कोणत्या पॉईंटला फंक्शनची व्हॅल्यू फंक्शनल व्हॅल्यू आणि लिमिटिंग व्हॅल्यू डिफरंट होते ते बघायचं आणि फंक्शन रिडिफाईन करायचं. नाही थोडक्यात ह्याचं लिमिट काढायचं असतं आणि ही जी लिमिटिंग व्हॅल्यू येईल तीच फंक्शनल व्हॅल्यू म्हणायचं आणि मग रिडिफाईन करायचं म्हणजे ते फंक्शन कंटिन्युअस होईल. आत्ता हे कदाचित डिसकंटिन्युअस असेल बिकॉज ह्याचं लिमिट आणि ह्याचं लिमिट वेगळे आहे. पण ह्याचं लिमिट काय ते चेक करायचं आणि तेच म्हणजे इथे लिहायचं म्हणजे त्याची फंक्शनल व्हॅल्यू म्हणून. म्हणजे मग आपण असं म्हणू की दॅट फंक्शन विल बी कंटिन्युअस. सो अशी आपण रिमूवेबल डिस्कंटिन्युटी करू शकतो. म्हणजे जी डिस्कंटिन्युटी आली आहे कोणत्या पॉईंटमुळे आली आहे किंवा कशामुळे येते तो पॉईंटच काढून टाकतोय आपण. म्हणजे 3/4 ही व्हॅल्यू त्यांनी दिली एफ ए म्हणून, ती 3/4 व्हॅल्यू घेणारच नाही आपण. त्याच्याऐवजी दुसरी व्हॅल्यू आपण जाऊन चेक करणार आहोत की इथे कोणती व्हॅल्यू घातली म्हणजे फंक्शनल व्हॅल्यू म्हणून कोणती व्हॅल्यू इथे कन्सिडर केली तर हे फंक्शन कंटिन्युअस होईल हे आपण फक्त बघणार आहोत. आता हे फंक्शन कदाचित डिसकंटिन्युअस असेल, आपल्याला फक्त तो पॉईंट रिमूव्ह करायचा. सो आपण याचं लिमिट घेणार, लिमिट एक्स टेंडिंग टू 0 कारण 0 पॉईंट जवळ डिस्कस करतोय आपण. एक्स टेंडिंग टू 0 एफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू 0 ई रेस टू 5 साइन एक्स मायनस ई रेस टू 2x अपॉन 5 टॅन एक्स मायनस 3x. आता आपल्याला ह्याच्यासाठी ऍडजस्टमेंट करायला लागेल ई रेस टू 2x साठी, कारण हे सगळे फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. जर एक्स टेंडिंग टू 0 असेल तर ते फॉर्म्युले यूज करता येतात, तर त्यासाठी थोडे ऍडजस्टमेंट आता आपण करणार आहोत. विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू 0 ई रेस टू 5 साइन एक्स साठी काय काय लागेल ई रेस टू 5 साइन एक्स अपॉन काय लागेल 5 साइन एक्स, बरोबर. ह्या पॉईंटसाठी हे ऍडजस्टमेंट लागेल. आता -1 + 1 पण लागणार आहे. आता -1 + 1 आपण आधी करून घेऊया आणि ही नंतर ही पुढची ऍडजस्टमेंट आहे ती नंतर करूया. कारण ही आधी ऍडजस्टमेंट केली तर -1 + 1 चा गोंधळ होईल, मग ते नीट ऍडजस्ट करता येणार. सो ते आधी ऍडजस्ट करून घ्या. मायनस ई रेस टू 2x -1 + 1. आता -1 आणि +1 लिहिलं म्हणजे 0 लिहिल्यासारखं त्याने चालू शकतो. अपॉन 5 टॅन एक्स. टॅन एक्सला काय ऍडजस्टमेंट करायची आपण पुढच्या स्टेपला ठरवूया. आता ह्यातला -1 येतो ह्या ई रेस टू ला आणायचा आणि ह्यातला +1 येतो ह्याला, कारण यातला मायनस बाहेर घेतल्यावर फायनली तो -1च होणार आहे जो 1 आहे. which is equal to limit x tending to 0 e raised to 5 sin x minus 1 minus. आता हा मायनस ई रेस टू 2x आहे आणि हा +1 एकत्र घेतोय. या सगळ्यातून जर मायनस बाहेर काढला आपण तर ई रेस टू 2x कसा होऊन जाईल प्लस होऊन जाईल आणि 1 कसा होईल मायनस होईल. म्हणजे एक स्टेप फक्त आपण स्किप करतोय, सिंपल आहे आपण स्किप करतोय. ही मायनस घेतल्या ब्रॅकेट मध्ये होईल ई रेस टू 2x minus 1 अपॉन 5 tan x minus 6. थोडक्यात कंटिन्युटीचे एक्झाम्पल्स आहेत, ती सुद्धा लिमिटचीच एक्झाम्पल्स आहेत. त्यामुळे लिमिट ची एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ज्या ज्या गोष्टी करायला लागल्या त्या करून नंतरच फायनल लिमिटिंग व्हॅल्यूज काढायची शेवटी, त्यामुळे तेच करायला लागणार आहे. आता हा एक ब्रॅकेट आपण म्हटलं तर ई रेस टू 5 sin x minus 1 ऍडजस्ट झाला. इथे ई रेस टू 2x minus 1 पण ऍडजस्ट झाले. आता त्यांना एक एक डिनॉमिनेटर लागणार आहे, तो तिथे ऍडजस्ट करून घेऊया. मग तो ऍडजस्ट करताना याला पण काहीतरी डिनॉमिनेटर येईल, तो आपण बघूया कसं आणायचं त्याच्यात.
विच इज इक्वल टू लिमिट x टेंडिंग टू 0 e रेस टू 5 sin x ला काय ऍडजस्ट करायला लागेल, e रेस टू 5 sin x -1 ही सगळी टर्म एकत्र घेऊया, त्याला आपण डिनॉमिनेटर 5 sin x असं देऊया. पण असं डिनॉमिनेटर नुसतं देऊन चालायचं नाही, म्हणजे इथे मल्टिप्लाय पण करायला लागेल 5 sin x, म्हणजे आपल्याला हा ब्रॅकेट यूज करता येईल. म्हणजे 5 sin x आपण इथे या टर्मसाठी ऍडजस्ट केले. त्याच्यानंतर मायनस इथे पण काहीतरी ऍडजस्टमेंट करायला लागणार आहे. e रेस टू 2x -1 साठी इथे आपण 2x घ्यायला लागतील आणि इथे जसे 2x घेतले तसेच इथे पण 2x करावे लागतील अपॉन 5 tan x -3x असा. आता बऱ्यापैकी ऍडजस्टमेंट झाले आहेत. आता इथे 5 sin x एक्स्ट्राचे आलेत आणि इथे 2x आलेत. आता tan x ला पण खरं तर डिनॉमिनेटर x असतात, तर आपल्याला लगेच त्याचं काय व्हॅल्यू आपण 1 वगैरे म्हणू शकतो. कारण tan x अपॉन x असेल ॲज x टेंडिंग टू 0, तरी आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1. म्हणजे डिनॉमिनेटरला पण x लागणार आहे, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला x लागणार आहे अजून. मग तसाच न्यूमरेटरला पण लागतोय का बघूया. म्हणजे दोन्हीकडे जर लागणार असेल तर आपल्याला तसा ऍडजस्ट करता येईल. 3/4 होती व्हॅल्यू, लक्षात ठेवा. f(x) ची व्हॅल्यू होती 3/4. ती आपल्याला बहुतेक चालणार नाही कारण ती वेगळी येणार. आता आपल्याला डिनॉमिनेटर पण थोडासा ऍडजस्ट करायचा आहे आणि न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटरला इथे x हवा आहे, खरं ह्याच्या डिनॉमिनेटरला नुसता याला देता येणार नाही, म्हणजे ह्या सगळ्या डिनॉमिनेटरला x द्यावा लागेल. या सगळ्या डिनॉमिनेटरला द्यायला लागले म्हणजे दिला आपण एक्स्ट्राचा, तर अर्थातच न्यूमरेटरच्या 2 टर्म्स आहेत ह्या आणि ह्या, त्या दोन्ही टर्मच्या डिनॉमिनेटरला पण x आणि x असं आपल्याला द्यावं लागणार. त्यामुळे नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार की 1/x ने न्यूमरेटरला आणि 1/x ने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून पुन्हा आपण हे सगळी टर्म काय आहे ते लिहिणार आहोत. सो विच इज इक्वल टू लिमिट x टेंडिंग टू 0 5 sin x अपॉन x. हे काय आलं, कारण हा x इथे दिला तसाच इथे द्यायला लागेल आणि मग ह्या सगळ्यांना मिळून इथे x असं द्यायला लागेल. आणि ब्रॅकेटमध्ये e रेस टू 5 sin x -1 अपॉन 5 sin x मायनस पुढची टर्म आहे 2x अपॉन x. आता ती लिहूया, नंतर ते कॅन्सलच होणार आहेत x. आता 2x अपॉन x लिहूया, म्हणजे गडबड नाही होणार. 2x अपॉन x इंटू e रेस टू 2x -1 अपॉन 2x. हा सगळा न्यूमरेटर तयार झालेला आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये पण आपण x दिलेला आहे एक्स्ट्राचा, तर 5 tan x ला x आला आणि 3x ला x आला. सो 5 tan x अपॉन x मायनस 3x अपॉन x. नेक्स्ट स्टेपला काय कॅन्सल वगैरे होत आहेत ते बघून आता आपण डायरेक्ट लिमिट घेऊ शकतो. सो विच इज इक्वल टू, आता लिमिट आपण घेऊया. त्यापैकी डायरेक्ट सगळ्या आता टर्म्सचं लिमिट घ्यायचं, जेवढ्या टर्म्स आहेत तेवढ्या. त्यापैकी इथे x आणि x कॅन्सल झाले, इथे 2 आणि इथे पण x आणि x कॅन्सल झाले, तर सेपरेटली सगळ्यांना लिमिट द्यायचं. हे 5 आहेत ते इथे लिमिटच्या बाहेर आहे. 5 लिमिट x टेंडिंग टू 0 sin x अपॉन x इंटू लिमिट x टेंडिंग टू 0 e रेस टू 5 sin x -1 अपॉन 5 sin x. न्यूमरेटरचे ह्या 2 टर्म एकमेकांना मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत असं लिहिलं. मायनस 2 हे कॉन्स्टंट आहेत, बाहेर घेऊया लिमिटच्या. लिमिट x टेंडिंग टू 0 e रेस टू 2x -1 अपॉन 2x. आपल्याला ज्या ज्या ऍडजस्टमेंट कराव्या लागतील तेवढ्या करायच्या. तो फॉर्म्युला येण्यासाठी आपल्याला हे करायला लागतं. इथे 5 बाहेर काढूया. लिमिट x टेंडिंग टू 0 tan x अपॉन x मायनस हा 3च राहिला नुसतं, ते म्हणजे 3 इंटू लिमिट. 3चं लिमिट किती असतं, 3 असतं, ते लिहायची गरज. आता काय काय लिमिट झाली बघूया. याचं 1 आलं, ह्याचं 1 आलं, याचं 1 आलं, हा 2 इथे तेवढा राहिला, याचं 1 आलं, हा 5 राहिला, म्हणजे काय काय राहिलंय 5 मायनस 2 अपॉन 5 आणि हे -3 म्हणजे 3/2. आणि व्हॅल्यू काय दिलेली होती, फंक्शनल व्हॅल्यू 3/4 दिलेली होती आणि ऍक्च्युअली व्हॅल्यू काय आली 3/2 आले, म्हणजे डिफरंट आहे. म्हणजे एफ आणि लिमिट f(x) हे डिफरंट आहे, म्हणजेच फंक्शन डिसकंटिन्युअस आहे. पण फंक्शन डिसकंटिन्युअस जरी असलं तरी रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी आहे, बिकॉज हे लिमिटचं व्हॅल्यू लिमिटची जे काही आन्सर आलंय ते फायनाईट आन्सर आहे. सो हे आन्सर आपण यूज करून फंक्शन रिडिफाईन करू शकतो अँड मग ते फंक्शन आपण कंटिन्युअस करू शकतो.
त्यामुळे हे आन्सर याच्यापेक्षा वेगळं आलंय. त्यामुळे सॉरी, फर्स्ट आपण स्टेटमेंट हे लिहिणार की देअरफॉर फंक्शन इज डिसकंटिन्युअस बट लिमिट ऑफ एफ एक्स एक्झिस्ट. बट लिमिट ऑफ एफ एक्स, जे काय एफ एक्स आपण यूज केलं आहे एक्सटेंडिंग टू 0, हे काय झालं, एक्झिस्ट आहे, म्हणजे याचा एक्झिस्टन्स आहे, फायनाईट आहे. सो आपण तो यूज करून रिडिफाईन करूया फंक्शन, म्हणजे फंक्शन कंटिन्युअस होईल. सो फंक्शन has removable discontinuity at x is equal to कुठल्या पॉइंटला, तर fa is equal to 3/2 या पॉइंट, हे जर आन्सर घेतलं तर फंक्शन हे रिमूवेबल डिस्कंटिन्युटी मध्ये आहे. आणि फंक्शन जर रिडिफाईन करायचं झालं कंटिन्युअस होण्यासाठी, तर फंक्शन असं रिडिफाईन करायला लागेल, fx is equal to जे काही फंक्शन दिलेलं आहे ते at x not equal to 0 आणि fx is equal to 3/2 at x is equal to 0. ते फंक्शन सगळं e⁻sin x मायनस e⁻2x वगैरे सगळं फंक्शन द्यायचं. सो फंक्शन अशा पद्धतीने रिडिफाईन केलं देन फंक्शन विल बी कंटिन्युअस. म्हणजे असा पॉईंट आपण शोधून काढला, फंक्शनल व्हॅल्यू फाइंड आउट केली की जी फंक्शनल व्हॅल्यू यूज केली तर फंक्शन आपण कंटिन्युअस करू शकतो. म्हणून ह्याला रिमूवेबल डिस्कंटिन्युटी म्हणायचं. मुळात लिमिटच एक्झिस्ट नसेल तर आपण फंक्शनल व्हॅल्यू कशी डिस्कस करणार किंवा ती चेक करणार. त्यामुळे मग तिथे फंक्शन हे डिस्कंटिन्युअसच येईल आणि रिमूवेबल तिथे होणार नाही. सो अशा पद्धतीने, तर कुठल्याही पद्धतीने एक्झाम्पल्स आली तरी मुळात मेन काय करावं लागतं, तुम्हाला लिमिटच काढावं लागतं. त्यामुळे लिमिट काढण्यासाठी ज्या ज्या कन्सेप्ट आपण यूज केल्या आतापर्यंत त्या कराव्या लागतील, फॉर्म्युले यूज करायला लागतील. ट्रिग्नॉमेट्री आली की बरेच ट्रिग्नॉमेट्रीचे पण फॉर्म्युले यूज करायला लागतात. तर असं करून आपण कंटिन्युटीचे एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह करू शकतो.